त्या डेकोरेशन तर झालं आहे आता, ऑल सगळंच झालं आहे. आता आपले जे काही दिवे वगैरे लावायचे असतील तेच. सकाळ झाली आहे आणि आज गणपती बाप्पा येणार आहेत. आज 29 तारीख आहे, 27 आज 27 तारीख आहे. आता सकाळ झाली आहे. बघूयात आता म्हणजे मुहूर्त कितीचा आहे गणपती आणण्यासाठी. त्याच्या आतच गणपती आणूयात. त्यासाठी आता हार्श जे आहे ते हार्श अजून झोपला आहे. आमचा हार्शला उठवावं लागतं आता आधी. त्यानंतर बाकीचे सगळे पण घरात आहेत. मम्मी दुकानात बसली आहे. बाकीचे तयार पण झाले उठून. हां तयार झाली आहे. हे आता सगळं मी घालणार आहे त्याच्यात. त्यामुळे आणि प्रतीक्षा चहा करायली आहे सर्वांसाठी. सगळे कोणीच अजून चहा पिला नाही आहे. दिव्या आहे, दिव्या तिच्या कामाला लागली आहे पूजा करायला. बाकी दिव्या तिचे सगळे कामं करून झालेत, फक्त लास्ट राहिले ते. त्यानंतर प्रतीक्षा जे आहे ते चहा करत आहे. छान दिसेल ना. आणि इथं आहे ती प्रतीक्षा चहा करत आहे. चहा पिऊयात. आणि माझे या दोघी तरी त्यांच्या कामाला लागलेतच आहेत. आपण पण आपल्या कामाला लागूयात. हार्शला उठवायच्या कामाला पहिला, त्याच्यानंतर बाकीचे कामं करूयात. आणि मग आज गणपती आणायचे आहेत. आता हे डेकोरेशनचं स्टार्टिंगचं आता रोज तुम्हाला सुरुवात इथूनच दिसेल डेकोरेशनपासून. फक्त इतकंच की तिथं आता आजपासून गणपती पण असतील तिथे. हे छान वाटायला ना, लाइटिंग वगैरे लागल्या तर अजून छान दिसेल. म्हणजे मनी प्लॅन्ट पण इथं किती छान दिसायला. असं वाटायलंय तुला गणपती बाप्पा येणार आहेत? मस्त मस्त. बस काही वाटत नव्हतं बट आज. आणि त्यानंतर आता आज मोदक पण करायचे आहेत. तर मोदक तर मी असं प्रयत्न करणार आहे, म्हणजे 11 दिवस 11 प्रकारचे वेगवेगळे मोदक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते पण मी दाखवेनच ह्याच्यात. आणि आता आज फर्स्ट डे आहे फर्स्ट. आणि जेव्हा आम्ही लहान होतो, आम्ही लहानपणापासून आमची मम्मी पहिल्या दिवशी ते नारळाचे जे उकडीचे मोदक असतात, म्हणजेच ते गव्हाच्या पिठाचे, तेच करते. त्यामुळे आज पहिला दिवस आहे, पण आज तेच करूयात. तो नियम मोडायलाच नको. उद्यापासून जे आहे ते नवनवीन मोदक म्हणजे डिफरंट टाईप्सचे मोदक ट्राय करणार आहे मी. तर तेही मी तुम्हाला दाखवेनच. तर पटापटा सगळं करूयात, मोदक करूयात गणपती बाप्पाला. आम्ही यात घरी एकदाच पटकन चहा पिते आणि मग बाकीचे कामं माझी कामं चालू करते. तर पहिला काम माझं आहे ते म्हणजे रांगोळी काढायचं. ते पहिल्यांदा तर रांगोळी काढून घेते आणि मग पुढचे काय असतात माझे कामं रोजचेच असतात. कपडे आणि भांडे दोनच असतात. चला तर आता मी तयार झाले आहे गणपती आणायला. आय एम सो एक्साइटेड. अगं बाई कोथिंबीरची भाजी केली का ह्याची आहे? 1 नंबर लागते, 1 नंबर. ते तर मला माहित आहे, नुसतं खाते. आपल्याला मोदक करायचे. आणि आता खूप वेळ झालाय, मम्मी आता ओरडायली, त्यामुळे पटकन मोदक करून घेऊयात. त्यासाठी आता मी तर खोबरं पहिल्यांदा पण मिक्सरमध्ये जे आहे ते वाटून घेणार आहे. पण डायरेक्ट मिक्सरमध्ये एवढा मोठा जर घालू शकत नाही, त्यामुळे चिरून छोटे छोटे काप करून मग मी घालते. आणि प्रतीक्षा आहे तिचं काम करते. दिव्या ती शूट करते. हर्ष गेला आहे सामान नारळ आणायला, जो की फोडायचा आहे. आणि मम्मी आहे ती तयार होती आपल्याकडे. तर आपण हे सगळं करूयात. आणि आता गणपती आणायला दिव्या, मम्मी आणि हर्ष जाणार आहेत. तर येईपर्यंत आपण मोदक तयार करून घेऊया. इथे कणिक पण म्हणून दिले प्रतीक्षाने मला. आणि हे आपण खोबरं जे आहे ते वाटून घेऊया. आता एक खोबरं जे आहे ते घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता गूळ आहे ते गूळ पण घेऊया. त्याला पण थोडंसं चिरूनच घेऊयात. नाहीतर याला पण अख्खा चाकळा घातल्यानंतर मिक्सर करता हाल होते, बंद पडेल. दुष्काळात 13वा महिना. 13वा महिन्यात नसते ना खरं, का म्हणतात म्हणून म्हणते. म्हणजे आधीच दुष्काळ आहे, त्याच्यात 1 महिना अजून वाढला. ओ असं का? ओ खरं माहितीये का? खरं माहिती आहे. त्याचं मी जे खोबरं आहे आपलं ते थोडंसं वाटून घेतले आहे. कारण की गूळ जर घातले तर मग पूर्ण पटपट वाटत नाही, ते चिकटून होते. आणि आता आपण याच्यात गूळ ॲड करूयात. तर दिव्या तिच्या जायच्या तयारीत गणपती बाप्पासाठी. हळदी कुंकू ते घेऊन चालले. आणि माझा भाऊ हँडसम दिसतोय आज, आहे ना हर्ष? गोरा दिसायला रे. आणि इथं माझी मम्मी आणि इथं पता. सो आता मी इथं मोदकाचं जे सारण आहे ते तयार करते. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं तूप घातलं आहे. आणि जे
आपला गूळ घातला होता तो मिक्स करते. त्याच्यासोबत गूळ पूर्ण मिक्स झाला नाही आहे ते मिक्स करते. तर असं हाताने थोडंसं याला मिक्स करते जेणेकरून ते गूळ जे आहे ते फुटेल चांगला. आणि आज आमची प्रतीक्षा काहीतरी टोमॅटोची चटणी करत आहे जी की इतका चांगला वास मंचुरियनचा वास येलो वाटायला. तव्यावरती ठेवली आहे टोमॅटो. करपतील आता बास कर. आणि हर्ष दिव्या मम्मी जे आहेत ते गणपती आणण्यासाठी गेले आहेत. लगेच येऊ शकतात कारण ते जवळच आहे इथून आमच्या. त्यामुळे पटापटा पटापटा करूया. तर आम्ही छोटे छोटे जे सिंगल आहेत ते जसं सिंगल लाटत बसत नाही. एक साथ मोठी आपली चपाती करून त्याच्यात छोटे छोटे गोल कापायचे. बस केवढा झाड वाटीने ते अशी गोल गोल काढायची असं. त्यानंतर हे आपलं जे सारण तयार केलं आहे ते घ्यायचं आणि मग मोदक करायला चालू करायचे. पातळ केली आणि कणिक. मोदक तयार आहे आपला. आता हा पहिला झालाय, अजून बाकी एवढे सगळे करायचे. असं हो जरा. त्यानंतर मी ते एका चाळणीला जे आहे ते तेल लावून घेतले आहे आणि इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवली आहे, उकडण्यासाठी हे आपले मोदक. आणि जितके झाले तितके आपण तोपर्यंत त्याच्यात ठेवूयात. तर यांचा शेप वेगळा वाटतोय कारण की कणिक जरा पातळ झाली आहे. त्यामुळे ते बंद जे मोदक बंद करताना ते सगळंच शेप निघून चाललाय त्याचा. तर आता इथं मी सगळे जे मोदक आहेत ते ठेवलेत. आता इतकेच होऊ देत, बाकीचे हे पुन्हा आहेत ते पुन्हा ठेवूयात सेकंड टाईमला. आणि प्रतीक्षा तिची चटणी करायचं काम चालू आहे. कांदा ते कच्चंच टाकायचं आहे का बघून त्याच्या. तू आ गया. गड 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 गड. बिना चप्पल घालता लाव. चप्पल दरवर्षी पेक्षा होय. हा कोण बघितलं होतं चूस. हा ना तेच म्हणलं मोठा वाटायला दरवर्षी पेक्षा मोठा वाटायला. तिथे मोठी कर. बाबू बाबू हळूहळू. Oh my God. मी खाली व्हायला का तू औषधीची कुठे माझ्या साईड. ठीक आहे. हा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. हे कडू वाटणं जरा हळू नाही. हे लहान आहेस का. तसं जसं ते घातलं तसंच. मोदक तयार व्हायचं वाटायला मला तर बघूया.
उकडलेत ना. हां, तर आता हे मोदक जे आहेत ते तयार झाले आहेत आजचे. हां, लावले. आणि ह्यांची अजून तयारी चालू आहे. बापरे, चला आता आरती करायची का? तर काय कापायचंय आणले आहेत दुकानातले मोदक आणले, पण आपले मोदक दाखवणं घरातलेच राहतात. तर ठेवूयात. आणि आता आरती करायची, तर आता बरोबर लाईट. चला करायचं आरती. ते काय स्पॅटूला दिला का तिला? वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कणी घागरिया, जय देव जय देव. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो 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 ले लो. पहिला तू, मग छोटी मुलगी बाजी भाई, छोटी मुलगी बाजी. सगळ्यात छोटी मुलगी घरातली. मी तुला देतो खूप द्या. काम कर गायत्री. चलो चलो प्रसाद. आमच्या घरात ते तयार केलं, त्याच्यात काय काय टाकले? धूप टाकले, ऊद टाकले. हा, बस होता. किती भक्ती भावानी पूजा करायला बघा. ठीक हाच बेडरूम मध्ये पण ही पण बेडरूम मध्ये चालली. फोड आता नारळ. दोन्ही चिकट होते. डब्बा आणलाय दादा. झाली आरती. प्रसाद निवडता दाखवले. बाकी सगळ्यांना पण प्रसाद द्या आता. नारळाच्या पाण्यापासून प्रसादाची सुरुवात झाली आहे. गोड आहे. तर आता आजचा दिवस तर प्रतीक्षा आरती केली आहे, हर्ष आरती केलाय. आता ह्याच्या पुढचे 11 दिवस आमच्या घरात रोज एक जण आरती करायचा. मान असताय साधं सुधी गोष्ट नाहीये. गणपतीच्या आरती मान असताय. त्यामध्ये आता पहिला प्रतीक्षाचा दिवस झालाय. आता उद्या कोणी करतात ते पण बघूयात. आता सगळ्यांचं पाया पडायचं फोटो सेशन चालू होत. हा, बाट ना, बाटतीये प्रसाद बाटतीये. बहुत लंबा मांगा है कुछ तो मांगा है. मेरा हो गया. मांग लिया. क्या मांग लिया? धन्यवाद. एकच दिलो. एक तोंडातला संपला नाही, दुसरा मागाय. प्रतीक्षाला दिली.
सगळे जेवायला चालू केलेत. सगळ्यांना भूक लागली आता. पहिला ना बळजबरी कोबीची भाजी खाऊ लागायली. कसलं तोड केलं तसलं. आणि आज जेवायला प्रतीक्षाची चटणी. तर पहिल्यांदा प्रतीक्षाची चटणी केली, कोबीची भाजी, प्रतीक्षाने केलेली चटणी, कोबीची भाजी, डाळ, भात, चपाती आणि मोदक तर आहेतच. तर आता आपण आधी जेवूयात. मोदक कशाचे? पुढे गणपती बाप्पाला पण निवेद दाखवून झाला. आपण पण आपल्याला जेवून घेऊयात. समर्थला छान झालं तर समर्थ मोदक चांगले झालेत का? आता रात्रीची पण आरती झाली आहे. आणि आता हर्ष ते धूपच्या काय ऊदच्याच पाठीमाग लागलाय. तर मग अशा प्रकारे गणपती बाप्पा आले होते घरी. तर हा व्लॉग मी इथं संपवते. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि बेल आयकॉन प्रेस पण करा.